होम मिनिस्टर काय असतं मला काही माहिती नव्हतं. मी काही एक एपिसोड पण बघितला नव्हता. आज मी पहिल्यांदा इथं आल्यावर युट्यूबला सर्च केलं की होम मिनिस्टर नेमकं काय आहे, आणि मला वाटलं पण नव्हतं की मी जिंकेल, आणि मी जिंकले. ह्याचं पूर्ण श्रेय माझ्या सासूबाईंना जातं, कारण त्यांनी माझं नाव नोंदवलं होतं आणि त्यांच्यामुळे मी जिंकले. सासू सुनाचं काय नातं घरामध्ये, मायलेकी सारखं. नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. खरं तर खेडेगावामध्ये ज्या क्रांतीनाना मळेगावकर आहे त्याने शहरामध्ये कार्यक्रम करतात, परंतु एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये न्यू होम मिनिस्टरचा कार्यक्रम केलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. क्रांती साहेब, काय सांगाल की खेडेगावामध्ये तुम्ही मोठ्या सिटीमध्ये कार्यक्रम करता, परंतु या छोट्याशा गावामध्ये तुम्ही आज कार्यक्रम केलेला आहे आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेला आहे, काय सांगा? नाही, मला सुरुवातीला मी युवराजदादा पाटील त्यांचे सगळे मित्र परिवार आणि या गावचा आभारी आहे. पिंपळखुंटे ग्रामीण भाग असून जवळपास दीड हजाराच्या आसपास महिला आणि पुरुष मंडळी पण 1800 2-2.5 पब्लिक कंटिन्यू गेले. 9:30 वाजल्यापासून, नाही 8 वाजल्यापासून माझ्या अंदाजे 2 वाजले, 6 तास झाले थांबले. सगळ्या प्रेक्षकांचं, युवराजदादांचं, नागेश भाऊ पाटलांचं मनापासून आभार मानतोय. ग्रामस्थांचं, सगळ्या माऊलींचं खूप छान नियोजन होतं. त्यामुळं म्हणजे लक्ष्मी नरसिंहाच्या आशीर्वादानं पाऊस येऊन सुद्धा कार्यक्रमाला तेवढंच पब्लिक शेवटपर्यंत होतं आणि छान प्रतिसाद मिळाला. तुमचंही मनापासून MS मराठी न्यूजचे धन्यवाद. तुम्ही कव्हरेज. दादा, ग्रामीण भागामध्ये आता आपण म्हटलं जातं की थोडा खेडेगावाकडे वेगळा दृष्टिकोन बघणं आहे, पण शहरामध्ये भागामध्ये तुमचा न्यू होम मिनिस्टर काय आणि खेडेगावामध्ये यामध्ये तुम्हाला महिलांमध्ये काय उत्साह वाटला? नाही, शहरातल्या बायका कशा असते ते माणसाळ्या, त्यांना सगळा अनुभव असतो, म्हणजे रोजचं वागणं. इथल्या महिलांना पदरही पडून देत नाहीत. त्याच महिलांना डान्स करायला लावणं, त्याच महिलांकडे ऍक्टिव्हिटी करून घेऊन थोडं अवघड होतं, पण महिलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि त्या खुलत गेल्या. आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाचं वैशिष्ट्य किंवा तेच आहे की एकदा वातावरण निर्मिती करून दिली की महिला आपोआप एक घरातला भाऊ, दीर, घरातला सदस्य आहे त्या पद्धतीने वागतात आणि सहकार्य करतात. होम मिनिस्टरचे कार्यक्रम किती केले? आजचा कार्यक्रम होता 5450वा कार्यक्रम होता नॉनस्टॉप महाराष्ट्रभर, आणि यात्रेनिमित्तचा या वर्षातला हा 38वा कार्यक्रम होता. उद्या यात्रेचा, रोज यात्रेचेच कार्यक्रम चालत. या गावातला रिस्पॉन्स खूप छान वाटला, आनंद वाटला. तर अशा पद्धतीने आहे क्रांतीनाना मळेगावकर न्यू होम मिनिस्टर हा जो कार्यक्रम पिंपळखुटे या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये रात्रीचे 1:30-2 वाजले तरी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आहे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, युवराज दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आपल्यासोबत आहेत दादा. ग्रामीण भागामध्ये हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आयोजित केला, काय संकल्पना होती? काय होतं, या आम्ही मोबाईलवरती, टीव्हीवरती बघायचा कार्यक्रम, आणि मग आमची यात्रा होती. यात्रेच्या निमित्ताने असे कार्यक्रम आपल्या महिला आहेत म्हणलं, महिलांसाठी आम्ही तो कार्यक्रम आयोजन करायचा प्रयत्न केला. पण आम्ही हा 4 दिवसात नियोजन केलं. आम्हाला एवढा महिलांचा प्रतिसाद भेटतो का नाही असं वाटत होतं. मन थोडं कुठेतरी आमचं होत होतं. आज महिलांनी एवढा प्रतिसाद दिला, एवढा मोठा पाऊस होऊन सुद्धा लोक महिला हल्ले नाहीत, इतका त्यांनी रिस्पॉन्स दिला. त्याच्यामुळे म्हणजे ते यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच हा कार्यक्रम केला होता काय? तर यावर महिलांना उदंड प्रतिसाद बघून तुम्हाला असं वाटलं होतं का एक महिला ग्रामीण भागमध्ये येणार नाही? तीच भीती वाटायची मनात की ग्रामीण भाग आहे, महिला येतील कार्यक्रम बघायला, स्टेजवर येतील का, स्टेजवर त्या कार्यक्रमात प्रत्येक भाग घेतील का, ही मला शंका होती. पण ते काय, त्यांनी महिलांनी इतकं त्याची आमची म्हणजे आम्ही मनी सुद्धा वाटलं होतं की एवढं प्रतिसाद मिळेल. आज तुम्ही बघताय किती वाजलेत, 2:00 वाजले, तरी आज महिलांनी एवढा साथ दिलाय, प्रतिसाद दिलाय. आता आम्ही असंच भविष्यात हे कार्यक्रम असे राबवत जाऊ महिलांसाठी. ते पिंपळखुट्यासारख्या ग्रामीण भागामध्ये न्यू होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला, आपल्याला काय वाटलं? मला खूप छान वाटलं की मी ह्यात सहभागी घेतला आणि प्रथम क्रमांकही मिळवला. मला खूप आनंद होत आहे की म्हणजे जवळपास या ग्रामीण भागामध्ये आपण जर होम मिनिस्टर बघितलं तर आदेश बांदेकर जे होते ते टीव्हीवरती कार्यक्रम करायचे, आपण टीव्हीवरती कार्यक्रम बघायचे, परंतु त्याची प्रचिती या पिंपळखुट्यामध्ये आल्या. एका महिलेला तुम्ही काय संदेश द्याल? आज तुम्हाला बक्षीस, पैठणी वगैरे मिळाले. कुठल्या बी गावात हा कार्यक्रम होत असेल तर महिलांनी सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे मी त्यांना सांगितले. इतकं मोठं स्टेज होतं, इतक्या मोठ्या महिला होत्या, या महिलांमध्ये तुम्ही डान्स केला किंवा खेळ खेळला, याबद्दल एक अनुभव तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटलं आहे की इथे स्टेजवरून म्हणजे सहभागी घेतला आणि त्यात
क्रमांक बी आला, त्यामुळे खूप छान वाटत आहे. खूप भारी वाटतंय. बर. पुन्हा संधी आम्हाला भेटली खेळायची. तुमचं नाव काय? शीतल बलबीम गोपने. गोपने. हो. पहिल्यापासून तुम्ही शेवटपर्यंत फायनल पर्यंत राहिला. हो, छान वाटतंय. छान वाटतंय. तुमच्या जे मिस्टर असतील किंवा कुटुंबातल्या लोकांचा काय रिस्पॉन्स होता? काही नाही, त्यांनी घे म्हणले भाऊ खेळायला. हो मग एक चूल आणि मुली संकल्पना मोडत करायची यात्रेच्या निमित्तानं तुम्ही यामध्ये सहभाग झाला. हो. एक वेगळं पण वाटलं जरा. हो. हा आठवणी कधी तुमच्या स्मृतीतून किंवा आठवणीतून जातील का? नाही जाणार. नाही जाणार. ते आनंद आहे. हो. चेहऱ्यावरती असाच असावा. आणि खरं तर महिलांचा उत्साह एरन रागेल म्हणतात ऐकायचं नाही. खूप छान वाटतंय. असंच महिलांना संधी भेटल्या पाहिजेत माझ्या तर मते. कारण की पुरुष असे कुठेही जाऊन एन्जॉय वगैरे करू शकतात, पण महिलांना ही संधी भेटत नाही. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मला हे सांगायचंय की होम मिनिस्टर काय असतं मला काही माहिती नव्हतं. मी काही एक एपिसोड पण बघितला नव्हता. आज मी पहिल्यांदा इथं आल्यावर युट्यूबला सर्च केलं की होम मिनिस्टर नेमकं काय आहे, कशा प्रकारचे गेम असतात. आणि मला वाटलं पण नव्हतं की मी जिंकेल, आणि मी जिंकले. ह्याचं पूर्ण श्रेय माझ्या सासूबाईंना जातं, कारण त्यांनी माझं नाव नोंदवलं होतं आणि त्यांच्यामुळे मी जिंकले. सासू सुनाचं काय नातं घरामध्ये वातावरण काय मायलेकी सारखं. मायलेकी सारखे. तुम्हाला बक्षीस मिळालं, यांचा मिस्टरांना तुमचा आनंद झाला असेल. खूप जास्त. काय तुम्हाला फोन करून वगैरे सांगितलं का? काय समोरच आहे. समोरच आहेत का? हो. तर ग्रामीण भागामध्ये असा खेळ खेळवला जातो. यामध्ये उत्साहपूर्वक असं कधी खेडेगावामध्ये कार्यक्रम नसतात. तर एक काय वाटलं ग्रामीण भागामध्ये? खूप छान वाटलं. मनावर कोणतंही दडपण नव्हतं. एकदम मनापासून कार्यक्रम, मीच नाही तर सगळ्या महिलांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला. असे कार्यक्रम या खेडेगावामध्ये हो असं तुम्हाला वाटतं? हो सारखं व्हावे. असं हो. त्यामुळे कुठेतरी विरंगुळा होतोय. हो, विरंगुळा होतो आणि टेन्शन फ्री होतो आपण. लक्ष्मी नरसिंह यात्रेच्या निमित्तानं पिंपळखुटे या ठिकाणी न्यू होम मिनिस्टर क्रांती नाना मळेकर यांचा जो कार्यक्रम केला होता, हा कार्यक्रमाला महिलांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला. मी कॅमेरामन संतोष पानवडे सह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.